नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं सहर्ष स्नेह स्वागत. इयत्ता 5वी स्कॉलरशिप डेली व्हिडिओज मध्ये आज आपण इयत्ता 5वीचा मराठी या विषयामध्ये व्याकरणामध्ये जे वचन हा जो घटक आहे या वचन या घटकाचा अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, मागच्या लेक्चरच्या वेळी आपण लिंग हा घटक पाहिलेला आहे आणि त्याच्या अगोदर नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याच्याबद्दलची माहिती पाहिलेली आहे. बघा, नाम असेल किंवा सर्वनाम असेल किंवा विशेषण असेल, त्याचबरोबर क्रियापद असेल, वेग नाही, यावरती परिणाम करणारा एक घटक जो आहे त्या एका घटकाची माहिती पाहिलेली आहे, तो म्हणजे कोणता? लिंग. लिंगाचा परिणाम नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापदावरती होतो, होय की नाही. आणि आज आपल्याला दुसरा घटक पाहायचा आहे, तो म्हणजे वचन. दुसरा घटक कोणता आहे? वचन जो आहे त्या वचनाची माहिती या ठिकाणी पाहायची. वचनाचा परिणाम हा नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापदावरती होत असतो, होय की नाही. तर वचन म्हणजे नेमकं काय? वचनाचे प्रकार कोणते आहेत? वचन भेदामुळे कोणत्या प्रकारचे विकार घडतात? वचन भेदामुळे कोणत्या प्रकारचे विकार घडतात? आणि त्याचबरोबर वचन जे काही आपण चेंज करतो, बदलतो, वचन जे बदलतो त्याचे जे नियम आहेत त्या नियमांचा आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे अभ्यास करायचा आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. निश्चितच वचनावरती 100% वचनावरती येणारे 100% प्रश्न तुम्हाला सोडवता येतील. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा व्हिडिओ आहे. ओके, आता वचन म्हणजे काय तुमच्या लक्षात आलेलं आहे की नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याच्यावरती परिणाम करणारा एक व्याकरणातला घटक, होय की नाही. म्हणजे नामावरून जसं त्याचं लिंग समजतं तसं त्या नामावरून जसं त्याचं लिंग समजतं तसं त्या नामावरून निर्देशित केलेली एखादी वस्तू एक आहे की अनेक आहे हे जर समजायचं असेल तर ते कुठून समजतं? वचन मधून समजतं. लक्षात आलं? हा, म्हणजे नामावरून जसं आपण लिंग समजतो तसं नामाची संख्या किती आहे, हे एक आहे का अनेक आहे, हे वचनावरून आपल्याला समजत असतं. ओके, आता वचन जे आहे त्या वचनाचे एकूण 2 प्रकार आहेत. वचनाचे प्रकार किती आहेत? तर 2 मुख्य प्रकार आहेत. लक्षात ठेवा, वचनाचे मुख्य प्रकार किती? परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो, 2 गुणांसाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. वचनाचे मुख्य प्रकार 2 आहेत. नोट डाऊन. ठीक आहे. त्यातला पहिला प्रकार आहे एक वचन. त्यातला पहिला प्रकार कोणता आहे? तर एक वचन. आता एक वचनामध्येच एक असा शब्द दिलेला आहे की नाही. म्हणजे निश्चितच यामध्ये एकच वस्तू असणार आहे. यामध्ये किती वस्तू असणार आहे? ती एकच वस्तू असणार आहे, होय की नाही. तर व्याख्या कशी बघा केलेली आहे या ठिकाणी. वचनाची व्याख्या जी आहे ती वचनाची व्याख्या कशा पद्धतीने केलेली लक्षात घ्या. या ठिकाणी नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होतो तेव्हा त्याला एक वचन असे म्हणतात. नामाच्या रूपावरून जेव्हा एका वस्तूचा बोध होत असेल, बोध होणं म्हणजे काय रे? तर ज्ञान होणं म्हणजे बोध होणं. ज्ञान होणं म्हणजे काय? बोध होणं, बरोबर आहे. जेव्हा एका वस्तूचं ज्ञान होतं की आपल्याला ह्या समोरची वस्तू जी आहे किंवा त्या वाक्यामध्ये नाम दिलेलं असेल त्यांची संख्या जी आहे त्यांची संख्या जर एक आपल्याला लक्षात आली की ही एकच आहे तर त्याला आपण म्हणतो एक वचन. त्याला काय म्हणायचं? एक वचन असं म्हणायचं. ओके, आता ज्या पद्धतीने मुलगा म्हटल्यानंतर काय, वर्गामध्ये मी आलो आणि म्हटलो मुलगा, तर तुम्ही म्हणणार आहेस का अनेक मुले? नाही म्हणणार, होय की नाही. एक मुलगा, बरोबर आहे. हा, रस्त्यात गाय आहे. मी उदाहरण म्हटलो, रस्त्यात गाय आहे म्हणजे काय? त्याच्यावरून त्या वाक्यावरून असं निर्देशित होतं त्या नामाचं एकच गाय आहे. किती गाय आहेत? एक गाय आहे, बरोबर आहे की नाही. हा, पाटी दे. तुम्ही काय पाट्या देणार आहेसा का? नाही, तुम्ही पाटी देणार आहेसा. एक कोणाची तरी पाटी तुम्ही देणार आहात, होय की नाही. पुस्तक दे, एकच पुस्तक देणार आहेसा. इमारत, ही काय आहे? इमारत आहे, होय की नाही. एक इमारत, बरोबर आहे. म्हणजे एक याचा जर बोध झाला तर त्याला म्हणायचं एक वचन. एकाचा जर बोध झाला तर त्याला काय म्हणायचं? एक वचन असं म्हणायचं. ओके, लक्षात आलं तुमच्या? ठीक आहे. आता त्याच्यानंतर दुसरा प्रकार मित्रांनो आहे
तो म्हणजे अनेक वचन. वचनाचा दुसरा प्रकार अनेक वचन. याच्यामध्ये शब्दच दिलेला आहे अनेक. अनेक एकापेक्षा अधिक म्हणजे अनेक. एकापेक्षा अधिक. एकापेक्षा अधिक म्हणजे काय? अनेक. इथं दिलेलं आहे व्याख्यामध्ये. नामाच्या रूपावर जेव्हा एकापेक्षा अधिक संख्येचा बोध होतो, ज्ञान होतो, तेव्हा त्याचे अनेक वचन असे म्हणतात. तेव्हा काय आहे ते? अनेक वचन आहे असं म्हटलं जातं. आता मित्रांनो, अनेक वचनाला बहुवचन म्हणतात, परंतु शक्यतो मध्ये हिंदी भाषेमध्ये बहुवचन हा शब्दाचा वापर केला जातो. मराठीमध्ये शक्यतो याचा वापर होत नाहीये. ओके, तर अनेक वचनाला बहुवचन असेही म्हणतात. अनेक वचनालाच बहुवचन असे म्हणतात. शक्यतो तर हिंदीमध्ये त्याचा वापर केला जातो. आता यामध्ये एकापेक्षा अधिक, बरोबर आहे ना, एकापेक्षा अधिक वस्तूंचा बोध होतो. मित्रांनो, ज्या वेळेस नाम पुल्लिंगी असतील, ज्या वेळेस नाम ही पुल्लिंगी असतील आणि पुल्लिंगी नामाचं जे काय आहे, आपल्याला एक वचनाचं अनेक वचन करायचं आहे. लक्षात घ्या, नाम जे आहे ती नाम कशी आहेत? पुल्लिंगी आहेत. आणि पुल्लिंगी जी नाम आहेत, या पुल्लिंगी नामांचं एक वचनामध्ये असलेली ही एक पुल्लिंगी नामांचं अनेक वचन करत असताना कशा पद्धतीने झालेलं आहे ते इथं पहा. कशा पद्धतीने तुम्हाला या ठिकाणी झालेलं आहे ते लक्षात घ्या. इथं पहा, कुत्रा असा शब्द आहे. याचं काय झालेलं आहे? कुत्रे अशा पद्धतीने झालेलं आहे. ससा, ससे अशा पद्धतीचा त्याचा उल्लेख इथं आलेला आहे. मुलगा, मुलगे, इथं से, त्रे, गे, आहे की नाही? म्हणजे इथं ये जोडलेला आहे, ये आलेला आहे. बरोबर आहे. आंबा, आंबे, ए, रस्ता, रस्ते, फळा, फळे, ए जोडल्या गेलेला आहे. तिथं आलेला आहे का? हा, घोडा, डे, घोडे, ए आलेला आहे. लांडगा, लांडगे, ए, राजा, राजे, ए, आहे की नाही? आता हे सगळे शब्द कसे आहेत रे? आकारांत शब्द आहेत. लक्षात घ्या, हे सगळे शब्द कसे आहेत? आकारांत शब्द आहेत. आणि मग आकारांत पुल्लिंगी नाम असलं की त्याचं अनेक वचन करत असताना येकारांत होतं. कसं होतं? येकारांत होतं. नोट डाऊन. लक्षात आलं? हा, आकारांत पुल्लिंग नामांचं अनेक वचन एकारांत होतं. इथं नियम लिहून दिलेला आहे. ओके, नेक्स्ट पहा. आता पुल्लिंगी नाम आहेत, बरोबर आहे की नाही? पुल्लिंगी नाम आहेत. इथं सर्व जी एक वचनामध्ये दिलेली आहेत ना, ही सर्व पुल्लिंगी नाम आहेत. आता या पुल्लिंगी नामांची रूप दोन्ही वचनामध्ये सारखी आहेत, परंतु हे सर्व शब्द हे आकारांत नाही आहेत. आकारांत नाही आहेत. लक्षात आलं? पुल्लिंगी आहेत परंतु आकारांत नाहीये. पुल्लिंगी शब्द आहेत परंतु आकारांत नाहीये. मग असे जे काही शब्द आहेत त्यांचं एक वचन आणि अनेक वचन हे सेम टू सेम जसं आहे तसंच राहिलेलं आहे. ज्या पद्धतीनं आहे ना त्याच पद्धतीनं दिलेलं आहे. बघा ना, इथं देव, देवचा आहे देव, बरोबर आहे. उंदीर, उंदीर, कवी, कवी, शत्रू, शत्रू, लाडू, लाडू, कागद, कागद, तेली, तेली, गहू, गहू, मध, मध. मग नियम काय सांगतोय आपला की आकारांताशिवाय इतर सर्व पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचनामध्ये कसे आहेत? सारखीच असतात. लक्षात आलं? आपण जे दोन नियम बघितले ते सर्व कसे आहेत? पुल्लिंगी नाम जे आहेत त्या पुल्लिंगी नामांचं एक वचनामधून अनेक वचन कशा पद्धतीने करतात याबद्दलचे दोन्ही नियमांचा आपण अभ्यास केलेला आहे. ओके, हे आकारांताशिवाय मागाचा जो नियम बघितला आपण याच्या पाठीमागचा तो कोणता आहे? आकारांचा बघितलेला आहे. नेक्स्ट, आता आपण स्त्रीलिंगी नामांकडे येणार आहोत. याचे 3-4 नियम आहेत मित्रांनो.
स्त्रीलिंगी नामांचे. नवीन असाल तर चॅनलवरती, जर नवीन असाल मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके. स्त्रीलिंगी नामांची अनेक वचनं कशा पद्धतीने असतात. हा, तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक मात्र जरूर करा. या ठिकाणी अनेक वचनं जे आहेत ते पहा. एक वचन इथं वेळ काय दिलेलं आहे, वेळ. वेळचं काय झालेलं आहे, वेळा आलेला आहे. म्हणजे हे जे शब्द आहेत ना हे अकारांत शब्द आहेत. हे कसे शब्द आहेत, अकारांत शब्द आहेत. अकारांत. वेळ असा उच्चार झालेला आहे. वीट असा उच्चार झालेला आहे. चूक उच्चार झालेला आहे. केळ तारीख अशा पद्धतीने याचा उच्चार झालेला आहे. आणि मग अकारांत स्त्रीलिंग नामांचं एक वचन केव्हा केव्हा आकारांत मध्ये होतं तर केव्हा ईकारांत मध्ये होतं. लक्षात आलं. हा, महत्वाचा नियम आहे, लक्षात ठेवा. महत्वाचा नियम आहे. या ठिकाणी काय सांगितलेलं आहे, हा काय सांगितलेलं आहे, अकारांत स्त्रीलिंगी नामांचं एक वचन केव्हा केव्हा आकारांत मध्ये होतं. कधी कधी काय होत आहे, आकारांत मध्ये त्याचा बदल होतो. आकारांत मध्ये बदल होतो. तर कधी कधी ईकारांत मध्ये होतो. कधी कधी ईकारांत मध्ये होतो. कधी कधी ईकारांत मध्ये होतो. कधी कधी आकारांत मध्ये होतो. या नंतर ई आल्यास, य नंतर ई आल्यास उच्चारात येचा लोप होतो. लक्षात आला. याचा काय होतो, लोप होतो. म्हणजे जसं गाय असं आलं, होय की नाही, गाय. तर गायी असा त्याचा उच्चार होतो. कशा पद्धतीने उच्चार होतो, गायी अशा पद्धतीने त्याचा उच्चार होतो. याचा जो आहे तो तिथं लोप होतो. गायी किंवा गायी अशा पद्धतीनं. ठीक आहे. वेळ वेळा आकारांत मध्ये गेलं. अकारांचं आकारांत मध्ये, अकारांत आकारांत. वीट विटा, चूक चुका. ओके. केळ केळी. ई इथं काय आलेलं आहे, ई कारांत आलेला आहे. भिंत भिंती ई कारांत आलेला आहे. तारीख तारखा आकारांत मध्ये गेलेला आहे. विहीर विहिरी, म्हैस म्हशी, सून सुना आकारांत मध्ये गेलेला आहे. म्हणजे कधी कधी स्त्रीलिंगी नामांचं एक वचन केव्हा केव्हा आकारांत मध्ये होतं तर केव्हा केव्हा ते ई कारांत मध्ये होतं. आणि य जर आला तर त्याचा लोप होतो. य जर आला, य नंतर ई जर आलाच उच्चारामध्ये याचा काय होतो, लोप होतो. ओके. नेक्स्ट पहा. भाषाचं भाषा राहिलेला आहे. भाषाचं काय आहे, भाषा आहे. ओके. पूजाचं पूजा आहे. सभाचा सभा दिलेला आहे. दिशाचा दिशा दिलेला आहे. आणि हे सगळे जे काही भाषा आ, पूजा आ, बरोबर आहे, सभा आ, दिशा आ, आकारांत आहेत. आकारांत स्त्रीलिंगी शब्दाचं तत्सम नामाचं अनेक वचन एक वचनासारखंच राहतं. जसं आहे तसंच राहतं. जसं आहे त्याच पद्धतीने राहतं. हा, आकारांत स्त्रीलिंगी तत्सम शब्द तद्भव शब्द जे आहेत ते आपण नंतर बघणार आहोत. ओके. त्याचं अनेक वचन एक वचनासारखंच असतं. त्यानंतर नेक्स्ट पहा. इथं काय दिलेलं आहे, ई कारांत नामांचे अनेक वचन. ई कारांत. नदी ई कारांत शब्द आहे. बरोबर आहे, ई कारांत शब्द आहे. काठी ई कारांत शब्द आहे. बी ई कारांत शब्द आहे. भाकरी ई कारांत शब्द आहे. श्री ई कारांत शब्द आहे. लेखनी ई कारांत शब्द आहे. आहेत का नाही, हे सर्व ई कारांत शब्द आहेत. आणि मग ई कारांत नामाचं अनेक वचन कसं झालेलं बघा. नदी नद्या या कारांत मध्ये गेलेला आहे की नाही. काठ्या या कारांत मध्ये आलेला आहे. बिया या कारांत मध्ये आलेला आहे. भाकऱ्या या कारांत मध्ये आलेला आहे. स्त्रिया या कारांत मध्ये आलेला आहे. लेखनी, लेखनीचं काय येणार, कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. लेखनीचं काय येणार आहे, लेखनी लेखण्या या कारांत मध्ये येणार आहे. नाही. लेखण्या. अपवादात्मक स्थितीमध्ये दासी
दृष्टी इत्यादी काही त्याला अपवाद आहेत, परंतु शक्यतो अपवादात्मक तुम्हाला विचारलं जाणार नाहीये. या नियमाचा नीट लक्षात ठेवा. ई कारांत जर असेल तर त्याचं काय होतं, या कारांत मध्ये होतं. कधी, ज्या वेळेस ते स्त्रीलिंगी शब्द असतील त्यावेळेस, ज्या वेळेस ते स्त्रीलिंगी शब्द असतील त्यावेळेस त्या स्त्रीलिंगी नामांचं अनेक वचन करताना ई कारांचं या कारांत मध्ये होतं. ओके, नेक्स्ट पहा. आता सासू उ कारांत मध्ये आहे. कसा आहे, उ कारांत मध्ये आहे. जळू उ कारांत मध्ये आहे. जावू उ कारांत मध्ये आहे. बरोबर आहे. हा, हे काय उ कारांत मध्ये आहे. पिसू उ कारांत मध्ये आहे. आणि मग उकारांत आणि उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन कसं होतंय ते पहा. सासू, सासवा वा कारांत मध्ये गेलेला आहे. कशात गेलेला आहे, वा कारांत मध्ये. जळवा, जळू जळवा वा कारांत मध्ये गेलेला आहे. ओके, हे कशात गेलेला आहे रे, वा कारांत मध्ये गेलेला आहे. वा कारांत मध्ये. इथं जाऊ जावा वा कारांत मध्ये गेलेला आहे. लक्षात येत आहे. हा, उवा वा कारांत मध्ये आहे. पिसू पिसवा वा कारांत मध्ये गेलेला आहे. म्हणजेच उकारांत आणि उकारांत स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन, स्त्रीलिंगी नामाचं अनेक वचन वा कारांत मध्ये होतं. कशात होतं, वा कारांत मध्ये होतं. तुमच्या व्याकरणाच्या वहीमध्ये संबंधित मुद्दा जो आहे तो नोट करून घ्या, कारण महत्वाचा मुद्दा आहे. नेक्स्ट पहा. इथं घर अकारांत आहे. दार अकारांत आहे. आता हे सगळे जे घर, दार, फूल, शेत, ते फूल, होय की नाही, ते घड्याळ, बरोबर आहे की नाही. म्हणजे हे सगळे नपुसक लिंगी नाम जे आहेत ना, नपुसक लिंगी नाम आलेले आहेत. नपुसक लिंगी नाम आलेले आहेत. बरोबर आहे. आता या नपुसक लिंगी नामांची, नपुसक लिंगी नामांची अनेक वचने कसं करतात ते इथं पाहायचं आपल्याला. नपुसक लिंगी नामाचे अनेक वचने नेमकी कशा पद्धतीने होतात. इथं अकारांत जर नपुसक लिंगी नाम आलं तर काय होतं पहा. घरे य कारांत गेलेला आहे. दारे य कारांत गेलेला आहे. फूल फुले ए कारांत मध्ये गेलेला आहे. शेत शेते ए कारांत मध्ये आहे. लक्ष आहे का रे तुमचं. हा, इकडं पहा. माणूस माणसे ए कारांत मध्ये गेलेला आहे. घड्याळ घड्याळे ए कारांत मध्ये गेलेला आहे. म्हणजे या ठिकाणी नाम नपुसक लिंग आहे. नियम काय आहे बघा. नाम नपुसक लिंग आहे. नपुसक लिंग नामामध्ये जर अकारांत शब्द असेल तर त्याचं रूपांतर अनेक वचनामध्ये करत असताना य कारांत मध्ये होतं. कशामध्ये होतं, य कारांत मध्ये होतं. लक्षात येत आहे का रे. हा, अजूनही लक्षात आलं नसेल तर व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांनो लाईक करा, शेअर करा. जास्तीत जास्त मुलांना या व्हिडिओचा फायदा व्हावा त्यासाठी जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचा. ठीक आहे. आता यामध्ये काय, मोती मोते ई कारांत, मोती ई कारांत शब्द आहे. कसा आहे, ई कारांत शब्द आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे, मेरी ई कारांत शब्द आहे. आणि मग हे सगळे नपुसक लिंगी आहेत. मग नपुसक लिंगी नामाचं अनेक वचन ई कारांचं ए कारांत मध्ये होतं. ई कारांचं कसं होतं, ए कारांत मध्ये होतं. लक्षात आलं का. ई कारांत नपुसक लिंगी नामांचं अनेक वचन ए कारांत मध्ये होतं. ठीक आहे. त्यानंतर नेक्स्ट पहा. उकारांत आणि उकारांत नपुसक लिंगी नामाचं अनेक वचन ए कारांत होतं. पाखरू रू म्हटल्यानंतर इथं काय आहे, हा उकारांत शब्द आहे. वासरू उकारांत शब्द आहे. लिंबू उकारांत शब्द आहे. पिलू उकारांत शब्द आहे. गळू उकारांत शब्द आहे. आहे का नाही. हा, आसू उकारांत शब्द आहे. आणि मग हे सर्व जे उकारांत शब्द आलेले आहेत, या उकारांत आणि उकारांत
नपुसकलिंगी जर नाम असतील याचा अनेक वचन येकारांत मध्ये होतं. कशामध्ये होतं मित्रांनो? येकारांत मध्ये होतं. बघा ना, पाखरू, पाखरे, काय झालेलं आहे? ये. इथं काय झालेलं आहे? वासरे, ए. आलंय का? इथं काय? लिंबू, लिंबे, ए. पिलू, पिले, ए. गळू, गळवे, ए. आसू, आसवे, ए कारांत मध्ये झालेलं आहे. म्हणजे उ कारांचं ए कारांत मध्ये होतं. उ कारांचं कशात होतं? ए कारांत मध्ये होतं. अजिबात तुम्हाला विसरायचं नाहीये इथं. ए कारांत मध्ये होतं. पण कधी? ज्या वेळेस ते नपुसकलिंगी जर नाम असतील तर नपुसकलिंगी नामांचं ज्या वेळेस आपल्याला अनेक वचन करायचं आहे आणि ते उकारांत आणि उकारांत शब्द आहे त्यावेळेसच मात्र काय करायचंय? या ठिकाणी त्याच वेळेस काय करायचंय? एकारांत जे आहे ते एकारांत मध्ये करायचंय. क्वचित प्रसंगी ते वेकारांत पण होतं. क्वचित प्रसंगी, शक्यतो होत नाही, परंतु क्वचित प्रसंगी म्हटलेला आहे. नेक्स्ट पहा. हे सगळे नपुसकलिंगी नाम आहे की नाही? हे कसे आहेत? नपुसकलिंगी नाम आहेत. आणि नपुसकलिंगी नामांचं अनेक वचन इकारांत होतं. एकारांत. केळे एकारांत. ओके. कुत्रे एकारांत शब्द आहे. गाणे एकारांत आहे. खेडे एकारांत आहे. मडके एकारांत आहे. रताळे एकारांत आहे. आता एकारांत जर नपुसकलिंगी नामाचं अनेक वचन जर करायचं असेल तर ते कशात होतं? इकारांत मध्ये होतं. कशात होतं रे? इकारांत मध्ये. म्हणजे एकारांत नपुसकलिंगी नामांचं अनेक वचन हे इकारांत मध्ये होते. बघा, केळे, केळी कसं झालेलं आहे? इकारांत झालेला आहे. केळी. बरोबर आहे काय? कुत्रे, कुत्री इकारांत मध्ये गेलेला आहे. गाणे, गाणी इकारांत मध्ये आहे. खेडी इकारांत मध्ये आहे. इकारांत. मडके, मडकी, रताळे, रताळी इकारांत मध्ये गेलेला आहे. म्हणजे एकारांत जे आहे त्या एकारांचा या इकारांत मध्ये त्याचा बदल जो आहे तो बदल घडत असतो. ओके. बदल जो आहे तो बदल घडत असतो. ठीक आहे. या पद्धतीनं याचं तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. ठीक आहे. आता अपवादात्मक स्थितीत सोने, रुपये, तांबे, शिसे यांचे अनेक वचन जे आहेत ती एक वचनाप्रमाणेच राहतात. त्याच्यामध्ये बदल होताना आपल्याला दिसत नाहीये. ओके. आता काही विशेष बाबी ज्या आहेत ना, काही विशेष बाबी तुम्हाला लक्षात येणं गरजेचं आहे. म्हणजे ज्या वेळेस आपण वचन म्हणतो, वचन त्यामध्ये काही विशेष बाबी लक्षात येणं गरजेचे आहेत. नामांच्या 3 प्रकारांपैकी, आता नामांचे 3 प्रकार कोणते आहेत रे? कमेंट बॉक्स मध्ये टाइप करा बरं. नामांचे 3 प्रकार कोणते आहेत? एक म्हणजे आहे सामान्य नाम. बरोबर. दुसरं कोणतं आहे? विशेष नाम. बरोबर आहे. विशेष नाम आपण शिकलेलो आहे. विशेष नाम. आणि त्यानंतर भाववाचक नाम. कोणता प्रकार आहे? भाववाचक नाम. ओके. सामान्य नामांची अनेक वचन होतात. नदी हे सामान्य नाम आहे, त्याचं अनेक वचन नद्या असं झालं. बरोबर आहे. नदी हे सामान्य नाम आहे, परंतु त्याचं अनेक वचन करताना आपण कसं केलेलं आहे? नद्या असं केलेलं आहे. सामान्य नामाचं दुसरं उदाहरण बघा. दुसरं उदाहरण काय सांगू शकतो आपण? दुसरं एक उदाहरण सांगा सामान्य नामाचं. मुलगा आहे की नाही? मुलगा, मुलगे हे काय आहे? मुलगे. बरोबर आहे की नाही? म्हणजे सामान्य नाम मुलगा शब्द आहे, परंतु त्याचं अनेक वचन मुलगे असं झालेलं आहे. बरोबर आहे. घर हे सुद्धा सामान्य नाम आहे, त्याचं अनेक वचन करताना काय झालेलं आहे? घरे असं अनेक वचन झालेलं आहे. बरोबर आहे. बी, बीचं अनेक वचन काय झालेलं आहे? बिया. काय झालेलं आहे? बिया. अशा पद्धतीने त्याचं अनेक वचन झालेलं आहे. म्हणजे सामान्य नामांचं अनेक वचन होतं. सामान्य नामाचं अनेक वचन होतं. लक्षात आलं?
सामान्य नामांचं अनेक वचन होतं. विशेष नामांची व भाववाचक नामांची अनेक वचने होत नाहीत. हे जे दोन प्रकार आहेत ना मित्रांनो, हे जे दोन प्रकार आहेत, या दोन प्रकारामध्ये काय झालेलं आहे, यांचे अनेक वचन होत नाहीत. हा, आता उदाहरणार्थ विशेष नामाचं एक उदाहरण घेऊया. एखाद्या मुलाचं नाव घेऊया. हा, आता समजा हर्षल असं नाव आहे. हर्षल याचं काय वचन बदलणार आहे? नाहीये, एकच आहे. बरोबर आहे की नाही? आरुष याचं काय नाव बदलणार आहे? नाही बदलू शकत, एकच नाव आहे. होय की नाही? याला विशेष नाम आहे. आता नद्या झालेला आहे. नदीचं काय झालेलं आहे? नद्या झालेलं आहे. परंतु पंचगंगा हे काय आहे रे? विशेष नाम आहे. याचं होतंय का? नाही होणार. याचं होतंय का? होणार नाही. गरिबी भाववाचक नामामध्ये आपण जाऊया. गरिबी त्याचं काय बदल होणार आहे का? नाही होणार. गरिबी गरिब्या वगैरे होतंय का? होत नाहीये. म्हणजेच नियम काय सांगतोय आपला? नियम असा आहे की सामान्य नामांची अनेक वचने होतात, परंतु विशेष नामांची व भाववाचक नामांची अनेक वचने होत नाहीत. अशा पद्धतीनं आज या ठिकाणी ह्या ज्या गोष्टी आहेत त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ओके मित्रांनो, यानंतर आपला जो स्वाध्याय आहे त्या स्वाध्यायामध्ये सुद्धा काही प्रश्न दिलेले आहेत. त्या प्रश्नांचं सविस्तरपणे एका व्हिडिओमध्ये चर्चा करूया. हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्स मध्ये टाईप करा. त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. ओके, थँक्यू.